आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मतदारसंख्येमध्ये पुणे जिल्हा नंबर 1 वर तर मुंबई उपनगर दुसऱ्या स्थानी। राज्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्याची मतदारसंख्या सर्वाधिक एकूण 81,27,091 मतदारसंघाकडून नाव नोंदणी। मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प 1,262 कोटींनी महागला। वरळी ते मरीन ड्राईव्ह 1 लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल। उद्या कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद। बारवे, मोहिली आणि नेतिवली तसंच टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय। अटल सागरी सेतूला वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद। अटल सेतूवरून 10 दिवसात 3,09,034 वाहनांचा प्रवास, त्यातून 6,15,23,000चा महसूल। MMRDAची माहिती। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक। पुणे लेनवर खंडाळा आणि वडगाव मावळ भागात लेट सर्व्हिसेबल गॅन्ट्री उभारण्याचं काम। उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक असेल। मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला। पुढील एका आठवड्यामध्ये तापमान कमी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये थंडीचा जोर कायम। किमान तापमान सरासरी 14 अंशांवर तर तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईस परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती। वैद्यकीय शिक्षण खात्याने परवानगी नाकारली।